कसं बांधलं असं, हे कसं घडलं असं, ही बघा बघा ही त्यावेळेस म्हणजे ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ही जी बांधलेली दिसते ना तुम्हाला, ही त्यावेळेचं बांधलेलं होतं. आणि ही भावनो शिखर शिंगणापूर हिथं आहे. हररमध्ये भावनो असलं मी शिखर शिंगणापूरमध्ये आलो. मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की ही जी असते ना, ही कसं बांधलं असं, हे कसं घडलं असं, ही बघा बघा ही त्यावेळेस म्हणजे ही हजारो वर्षापूर्वीची ही गोष्ट, ही बघा बघा ह्याला ना कुठला जॉईंट आहे ना काय आहे, हे कसं बनलं असं तुम्ही जरा थोडं नीट विचार करून बघू शकता इथं. आणि हे बघा हिच्या आतमध्ये ना महादेवाच्या पिंड आहे त्या. आणि हे बघा इकडे बघितलं ना तर हे बघा हे बघा शिखर शिंगणापूर मंदिर हे बघा इकडल्या साईडला. इथं माणसं भाविक लोक भरपूर जण येते. पण हो भावनेचं स्वच्छता नाही ते कसं सांगायचं या. इथं भरपूर श्रद्धाळू येतात, बरीच माणसं येतात ना. हे बघितल्यावर मला खूप जास्त वाईट वाटलं की इथं जरा थोडी तरी साफसफाई असली पाहिजे. आणि कारण की मंदिराच्या साईडला आहे आणि ही समजा गोष्टी शिवकालीन नाही द्या. तर माझं म्हणणं एकच आहे समजायला की ही तर जे कोणी आहे ना त्यांना ह्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे. माझं म्हणणं येतं की ही ठिकाण जे आहे ना, ही ठिकाणाला पडण्यापासून ढासळण्यापासून वाचवलं पाहिजे. ह्याच्या पाठीमागचं कारण सांगतो तुम्हाला काय येते. ह्याच्या पाठीमागचं भावनं कारण असं आहे की ही गोष्टी पुढे जाऊन जमान्यामध्ये माणसांना बघायला भेटणार नाही. त्यामुळे ही गोष्टींना आपण आतला सुखरूप ठेवलं पाहिजे. येणाऱ्या पिढीला आपण काय दाखवून द्यायला नाही मला सांगा. आणि हे बघून बघा ह्यातमध्ये चुना भरलेला आहे. हे काय म्हणायचं म्हणजे कसं तयार केलंय अजून सुद्धा काय हजारो वर्षापूर्वी अजून सुद्धा काही. हे बघा बघा हे बघा बघा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये बांधलेलं ही ना अजूनपर्यंत हाय असं आहे. आणि ह्याच्या पाठीमागत हे आतमध्ये गेलं ना हाय असं समजा बांधलेलं. हे कसं काय वाटलं नक्कीच सांगा. फॉलो करून जावा आणि आपल्या भावाला शेअर करून जावा. हर हर महादेव.